आमदार संग्राम जगताप यांनी शहराच्या विकासासाठी 150 कोटींचा निधी आणून भरीव कामे केली आहेत। तसेच लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आधार देण्याचे काम महायुती सरकारने केले आहे। विरोधकांनी विकासाची काहीच कामे केली नसल्याने त्यांच्याकडे निवडणुकीसाठी एकही मुद्दा शिल्लक नाही। आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या कामामुळेच उत्स्फूर्तपणे जनतेने त्यांची निवडणूक हाती घेतली आहे। विरोधकांचे डिपॉझिट या निवडणुकीत जप्त होईल, तसेच मोठ्या मताधिक्याने आमदार संग्राम जगताप निवडून येतील। कमीत कमी 50,000 ते 1 लाख एवढ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादीच्या सुजाताताई कदम यांनी व्यक्त केला। आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी झारेकर गल्ली येथील श्री दत्त मंदिरात पूजन करून प्रचार फेरीस प्रारंभ करण्यात आला। विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा ही घोषणा देण्यात आली। यानंतर प्रचार फेरी झारेकर गल्ली, सबजेल चौक, हाऊसिंग हॉस्पिटल, शनी गल्ली, लक्ष्मी कारंजा, चितळे रोड, रंगार गल्ली, पटवर्धन चौक, गौरी घुमट, धनगर गल्ली, सांगळे गल्ली, घाडगे पटांगण, वाघ गल्ली, रोहकले गल्ली, नाना पाटील, वस्ताद तालीम, नालेगाव, टांगे गल्ली, झारेकर गल्ली येथे या परिसरातून आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचार फेरीत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। यावेळी भाजी विक्रेते, फळ विक्रेते व व्यावसायिकांशी संवाद साधला। यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टीचे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी माधुरीताई लोंढे, डॉक्टर वंदना फाटके, निलिमा येनगू पाटला, सरस्वतीताई दर्जे, नलगे वहिनी, आशाताई निंबाळकर, अरुणा गोयल, सुजाताताई कदम, प्रियाताई जाणवे, सविता कोटा, माजी नगरसेवक संभाजी लोंढे, बाळासाहेब भुजबळ, महेश लोंढे, मनोज लोंढे, दिनेश लोंढे, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब नलगे, अप्पा तारू, मल्लेश्याम येमूल, अंबादास गोटी पामुल आदींसह ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते।
आपले महायुतीचे आमदार आहेत, सगळ्यांचे लाडके माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारासाठी आता सध्या जमा झालो आहेत। तर माननीय लोंढे साहेबांचे आपण एवढा जनसमुदाय पाहतोय की त्यांच्याही मागे किती लोकांचं प्रेम आहे ते कळून येतंय। तर त्यांचेच आता विकास कसा असतो, एका माणसाचा नसतो, एका माणसामुळे होत नसतो, सगळ्यांची साथ हवी असते। तसंच संग्राम भैयांचं जे आपलं विजन आहे विकासाचं, तर ते विजन पूर्ण करण्यासाठी आपल्या इथल्या नगरसेवकांचा जसा सहभाग महत्त्वाचा असतो, तसंच इथल्या लोकल जनतेचाही तेवढाच मोठा सहभाग असतो। जसं एक चांगल्या जनतेला चांगल्या नेत्याची जरूरत असते, तसंच एका नेत्याला सुद्धा चांगल्या जनतेची साथ हवी असते। तर तीच साथ आपण मतदानाच्या रूपात दाखवून देऊयात सगळ्यांनी। जास्तीत जास्त मतदान करून भैयांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि सगळ्यांनी आवर्जून मतदान करा। आणि नक्कीच आपले भैया एक त्यांच्यामध्ये जे विजन आहे की पुढच्या 15 वर्षात नगरला एक मेट्रो सिटी बनवायचंय त्यांना, त्यासोबतच सगळ्यांचाच विकास होणार आहे। तर त्या विजनसाठी आपण सगळ्यांनी भैयांना एक साथ दिली पाहिजे। तर सगळ्यांनी सहकार्य करावे। धन्यवाद। आज प्रभाग क्रमांक 13 इथून आपले नगरचे विद्यमान युवा नेतृत्व असले संग्राम भैया यांची प्रचार फेरी निघती। ही प्रचार फेरीचं एक वैशिष्ट्य आहे, या प्रचार फेरीमध्ये अतिशय सगळ्या महिलांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि याच्यावरून आज ही प्रचाराची फेरी नसून ही संग्राम भैयांच्या विजयाची फेरी आहे। महिलांचा जेव्हा जिथे प्रतिसाद एवढा जास्त होतो तिथं त्याचा विजय हा निश्चित असतो। आणि हे प्राधान्य कसं, आज महिलांना लाडकी बहीण योजना, आज जो गरिबांच्या घरात कधी गरिबांची परिस्थिती आज या महागाई याच्या दृष्टिकोनातनं पण तरी पण त्यांनी आज लाडकी बहीण योजना करून प्रत्येकाच्या घरी आज दिवा पेटवला। पंथीपटी गोरगरिबांनी ही दिवाळी आनंदाने साजरी केली, प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा केले, त्यामुळे गरिबांना तो फार आनंद झाला। आणि त्यातल्या त्यात लाडक्या बहीण योजनेतनं महिलांनी इतका प्रतिसाद चांगला दिला आहे आणि त्यातनं ती मी सांगते आज समोरच्याची पायाखालची जमीन सरकली आहे। एवढा नगरमध्ये इतके अतिशय चांगला प्रतिसाद संग्राम भैयांना आहे। हा प्रतिसाद केव्हा मिळतो, जेव्हा विकास होतो, विकासाला प्राधान्य ही जनता देते। आणि लोक जे आज विरोधक जे बोलतात दडपशाही आहे, दडपशाही करतात, दादागिरी करतात, यांचं हे गुंडगिरी आहे, यांच्याकडे दुसरे मुद्दे नसून हाच विषय आहे त्यांच्याकडे बोलायला, म्हणून ते दुसरा विषय हा मुद्दा नाहीच आहे त्यांच्याकडे, म्हणून त्यांच्याबरोबर हे संग्राम भैयावर काहीतरी एक ठपका लावायचा या दृष्टिकोनातनं ते कायमच त्यांच्यावर म्हणतात ते गुंडगिरी करतात, ताबेमारी करतात। मी तर म्हणते यांनी यांचे ताबेमारी केलेली नाही, म्हणून त्यांनी हा बोलायचा उद्देशच येत नाही ना। पण त्यांना आज भीती निर्माण झाली आहे, समोरच्याचे न जाणून डिपॉझिट जप्त नाही व्हावा, हीच मला डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती आज नगर शहरामध्ये निर्माण झाली नाही। आणि आपल्या नगर शहराला अतिशय युवा नेतृत्व, अतिशय सुस्वभावी सुसंस्कृती असं नेतृत्व मिळाले आहे। म्हणून नगरकरांना मी एकच विनंती करते, येणाऱ्या 20 तारखेला बुधवारी सकाळी पटपट काम आवरून जेवढं जास्तीत जास्त मतदान करता येईल तेवढं घड्याळाला मतदान करा आणि संग्राम भैयांना अतिशय मी तर म्हणते 50 ते 1 लाखाच्या लीडनी त्यांना निवडून आणा। हीच आणि त्यांची खूण आहे, घड्याळ घड्याळ घड्याळ। विकास की नाही है, अरे विकास की नहीं है, विकास विकासाच्या कामांना आघाडीवर आणण्यासाठी आणि नगर जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी संग्राम भैया यांना सर्व बहुमतांनी विजयी करण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे। पैलवान संभाजी लोंढे आणि त्यांचे बंधू सुभाष जी लोंढे यांनी संग्राम भैयावर विश्वास टाकला आहे आणि आम्ही वार्डातील सर्व बंधू भगिनींनी लोंढे परिवारासोबत डोळे मिटून बहुमत करायचा निश्चय केलेला आहे। विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा पुन्हा। तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल